तर हर्षवर्धन पाटील उद्या पवार गटात प्रवेश करणार आहेत। इंदापुरात जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात याची जोरदार तयारी करण्यात आली। या पक्षप्रवेशाला शरद पवारांसह जयंत पाटील, सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रम स्थळाची हर्षवर्धन पाटलांचा मुलगा राजवर्धन पाटील यांनी पाहणी केली। राजवर्धन पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा राखोंडे यांनी। दादा, उद्या सकाळी 10 वाजता या ठिकाणी भाऊंचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे। कशी तयारी करण्यात आली आहे? नाही, तुम्ही आता सगळे बघू शकता की खूप मोठी तयारी ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारण एक 10 ते 15 हजार खुर्च्यांचं नियोजन केलेलं आहे आणि जेवढी मला आता माहिती मिळाली की आजपर्यंत सगळ्यात मोठा कार्यक्रम हा उद्या होणार आहे। कोण कोण नेते प्रामुख्यानं या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत? पवार साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, अमोल दादा कोल्हे आहेत, त्याच्यानंतर धैर्यशील दादा आहेत, त्याच्यानंतर मला असं वाटतं की उत्तम जानकर पण आहेत आणि बरेच अजून मान्यवर येणार आहेत। याच ठिकाणी काही पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर शेतकरी मेळावा देखील पार पडणार आहे, काय मिळतं? नाही, पक्षप्रवेश झाल्यानंतर इथं एक मेळावाच होणार आहे। तुम्ही बघू शकता की एवढ्या मोठ्या संख्येने इथं लोक येणार आहेत उद्या आणि हा मेळाव्याचंच नियोजन आम्ही केलेलं आहे। तर एकंदरीत या ठिकाणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडेल आणि एकंदरीत 10 ते 15 हजार लोकांची बसण्याची सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं राजवर्धन पाटील यांनी सांगितलं। देवा राखोंडे, NDTV मराठी, इंदापूर।